परराष्ट्रात भारतीय राजदूत नेमणे, आंतरराष्ट्रीय संमेलन, परिषदा यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे. विधिविषयक अधिकार. राष्ट्रपतींचे हे अधिकार खालीलप्रमाणे: संसदेची बैठक बोलावणे, स्थगित करणे, अधिवेशनाच्या सुरुवातीस अभिभाषण करणे. कलम 85. पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. एखाद्या विधायकावर दोन्ही सभागृहात मतभेद होतात त्यावेळी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावतात. अपवाद: धनविधायकाबाबत असे संयुक्त अधिवेशन बोलावता येत नाही. कलम 108. कलम 83. राष्ट्रपती सार्वजनिक क्षेत्रातील 12 जणांची राज्यसभेवर निवड करतात. लोकसभेत अँग्लो इंडियनांना पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास राष्ट्रपती त्यांच्यापैकी 2 उमेदवारांची निवड करतात. आद्य देशाविषयक वटहुकूम अधिकार. कलम 123. 123. जेव्हा संसदेचे अधिवेशन चालू नसते अशावेळी देशात गंभीर स्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपती तातडीने आद्यदेश काढू शकतात. संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही. आद्यदेश काढल्यानंतर 6 आठवड्यांच्या आत संसदेच्या लगतच्या अधिवेशनात तो संसदेच्या मंजुरीसाठी ठेवावा लागतो. अन्यथा अथवा संसदेने नामंजूर केल्यास तो रद्दबातल ठरतो. अर्थविषयक अधिकार. फायनान्शियल पॉवर्स. कोणतेही धनविधेयक राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय संसदेत मांडता येत नाही. वार्षिक अंदाजपत्रक राष्ट्रपतींच्या संमतीने सादर केले जाते. कलम 267(1) नुसार भारताच्या संचित निधीतून अनपेक्षित खर्च करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. मागावून त्यास संसदेची मंजुरी घ्यावी लागते. कलम 280 नुसार राष्ट्रपती 5 वर्षासाठी वित्त आयोगाची स्थापना करतात. भारताच्या आकस्मिक निधीवर राष्ट्रपतींचे नियंत्रण असते. न्यायविषयक अधिकार. कलम 72(ब) नुसार क्षमादानाचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. त्यानुसार एखाद्या गुन्हेगाराची फाशीची सजा पूर्णपणे माफ करण्याचा वा जन्मठेपेपर्यंत कमी करण्याचा अधिकार त्यांना आहे. कलम 124 नुसार सर्वोच्च व उच्च न्यायालयातील सरन्यायाधीश व इतर न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार प्रत्येक न्यायालयातील सरन्यायाधीश वगळता इतर न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. कलम 143 नुसार राष्ट्रपती महत्त्वाच्या कायदेविषयक बाबींवर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा सल्ला मागू शकतात. मात्र हा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. आणीबाणी विषयक अधिकार. संविधानांचा भाग. राष्ट्रपतीचे आणीबाणी विषयक अधिकार स्पष्ट केलेले आहेत. अंतर्गत बंडाळी. राष्ट्रीय आणीबाणी. कलम 352 नुसार बाह्य आक्रमण, अंतर्गत अशांतता किंवा सशस्त्र उठाव यामुळे देशाच्या एखाद्या प्रदेशात संरक्षणाचा धोका निर्माण झाल्यास राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात. या घोषणेविषयी कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नाही वा तिची वैधता ठरवण्याचा अधिकार कोणत्याही न्यायालयात नाही. मात्र हा आणीबाणी विषयक पर्याय 1 महिन्याच्या आत राष्ट्रपतींनी संसदेच्या मंजुरीसाठी ठेवणे बंधनकारक आहे. 1962च्या चीनच्या भारतावरील आक्रमणावेळी सर्वप्रथम 352 नुसार देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली.
घटक राज्यातील घटनात्मक आणीबाणी राष्ट्रपती राजवट कलम 356. कलम 356 एखाद्या किंवा काही घटक राज्यात घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास राष्ट्रपती राज्यपालांच्या सल्ल्यानुसार त्या राज्यात आणीबाणी जाहीर करतात व तेथे राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. या घोषणेला 2 महिन्यांच्या आत संसदेने मान्यता द्यावी लागते. कालावधी एका वेळी 1 वर्ष असे जास्तीत जास्त 3 वर्ष. 1951 साली पंजाबमध्ये सर्वप्रथम 356 नुसार आणीबाणी घोषित करण्यात आली. देशात आत्तापर्यंत 356 या कलमाचा घटनात्मक आणीबाणी सर्वाधिक वापर झालेला आढळतो. आर्थिक आणीबाणी कलम 360. कलम 360 नुसार देशाचे अथवा देशाच्या एखाद्या भागाचे आर्थिक स्थैर्य धोक्यात आले आहे अशी राष्ट्रपतींची खात्री झाल्यास ते त्या भागात आर्थिक आणीबाणी जाहीर करू शकतात. 2 महिन्यांच्या आत या घोषणेस संसदेची मंजुरी लागते. आर्थिक आणीबाणीचा एकही प्रसंग भारतात अद्याप उद्भवलेला नाही. राष्ट्रपतींचे घटनात्मक स्थान कलम 74 नुसार राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद होते. 42व्या घटना दुरुस्तीने पंतप्रधानांचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला. पर्यायाने राष्ट्रपतींना त्यांचे सर्व अधिकार पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वापरावे लागत असल्याने राष्ट्रपती हे केवळ घटनात्मक प्रमुख आहेत असे मानले जाते. असे असले तरी खालील बाबतीत राष्ट्रपती स्वविवेकानुसार कार्य करू शकतात. लोकसभेत कोणत्याही एका पक्षास बहुमत प्राप्त झाले नसल्यास तसेच पंतप्रधानांनी बहुमत गमावले असल्यास त्यांना पदावरून दूर करू शकतात. एकंदर राष्ट्रपती हे इंग्लंडच्या राजाप्रमाणे केवळ नामधारी नसून जनतेने अप्रत्यक्षपणे निवडून दिलेले राष्ट्रप्रमुख आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील राष्ट्रपतींचे स्थान हे घटनात्मक प्रमुखाचे स्थान असल्याचे मान्य केले आहे. राष्ट्रपतींना घटनात्मक संरक्षण कलम 361 नुसार अधिकार व कर्तव्य पार पाडताना राष्ट्रपतींनी केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही वा खटला चालवता येत नाही. राष्ट्रपतींच्या सेवा काळात त्यांना अटक करण्याचा वा कारावासाचा आदेश कोणत्याही न्यायालयास देता येत नाही. उपराष्ट्रपती कलम 63 ते 71. कलम 63 नुसार भारतासाठी उपराष्ट्रपती पदाची तरतूद कलम 64. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष सभापती असतात. मात्र ते राज्यसभेच्या सदस्या कधीच नसतात. कलम 89 नुसार राज्यसभेचे अध्यक्ष सभापती व उपसभापती यांची तरतूद. राष्ट्रपतींच्या अनुपस्थित उपराष्ट्रपती त्यांचे काम पाहतात. पात्रता भारतीय नागरिकत्व वय 35 वर्ष पूर्ण राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र. पात्रता भारतीय नागरिकत्व वय 35 वर्ष पूर्ण राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र. कलम 66(2) उपराष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही गृहाचा सदस्य नसतो. वेतन व भत्ते 1,25,000 दरमहा अधिक भत्ते. 11 सप्टेंबर 2008 पासून उपराष्ट्रपतींना त्यांचे वेतन हे राज्यसभेच्या अध्यक्षा
या नात्याने मिळते। उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदाची शपथ राष्ट्रपती देतात। कार्यकाल 5 वर्ष। मुदतीआधी राष्ट्रपतींकडे राजीनामा देऊ शकतात। कलम 71 उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत काही विवाद निर्माण झाल्यास त्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहेत। राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांचे काम पाहताना उपराष्ट्रपतींना राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून काम करता येत नाही। भारताचे पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ पंतप्रधान। कलम 75 राष्ट्रपती लोकसभेत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाच्या नेत्याची पंतप्रधानपदी नेमणूक करतात व पंतप्रधानाच्या सल्ल्याने इतर मंत्रिमंडळाची नेमणूक करतात। पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री यांना पद व गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती देतात। राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात, तर पंतप्रधान हा देशाचा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो। पंतप्रधान म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार हा संसदेचा सदस्य असावा लागतो। नसल्यास 6 महिन्यांच्या आत त्यास संसदेच्या कोणत्याही एका सभागृहावर निवडून येणे क्रमप्राप्त ठरते। पंतप्रधानांचा कार्यकाल घटनेने निश्चित केलेला नाही। लोकसभेचा विश्वास असेपर्यंतच पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ सभेत राहू शकते। पंतप्रधानांचे अधिकार। पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा अध्यक्ष असतो। पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा। पंतप्रधान हे देशाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते मानले जातात। पंतप्रधान हा राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांना साधणारा दुवा आहे। पदव्या देणे। व्यक्तींच्या गुणांची कदर करून त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण यासारख्या पदव्या देण्याचा अधिकार पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळास आहे। पंतप्रधानांचा सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे तो राष्ट्रपतीस लोकसभेचे विसर्जन करण्यास भाग पाडू शकतो। पंतप्रधानांचे स्थान। पंतप्रधानांचे स्थान स्पष्ट करताना त्यांचे पुढील प्रमाणे वर्णन केले जाते। मंत्रिमंडळ रूपी कमानीची आधारभूत शिला, समानातील पहिला। याचा अर्थ पंतप्रधान म्हणजे देशाचा पहिला नागरिक असा होत नाही, तर मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांसारखेच पंतप्रधानालाही समान स्थान असते असा त्याचा अर्थ होतो। राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो। ग्रहमालिकेतील सूर्य। ब्रिटनचे भूतकालीन पंतप्रधान ॲक्विथ यांच्या मते पंतप्रधानांचे मंत्रिमंडळातील स्थान त्याच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते। पंतप्रधानांना पद व गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती देतात। भारताची न्यायव्यवस्था। पार्श्वभूमी। घटनेने भारतासाठी एकेरी तथा एकात्म न्यायव्यवस्थेची तरतूद केली आहे। 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार भारतात फेडरल कोर्टाची स्थापना झाली, मात्र त्याविरुद्ध अपीलाचा अंतिम ब्रिटनचे प्रिव्ही काउन्सिलला होता। स्वातंत्र्यानंतर भारत दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली। सर्वोच्च न्यायालय। कलम 124। कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद असून त्याची रचना पुढील प्रमाणे। सुरुवातीस 1 मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश व 7 इतर न्यायाधीश होते। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश व 25 इतर न्यायाधीश असे एकूण 26 न्यायाधीश होते। 2008 मध्ये ही संख्या 1 सरन्यायाधीश व 30 इतर सरन्यायाधीश
म्हणजे एकूण 31 इतकी करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नेमणुकीची पद्धत. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सरन्यायाधीशांचा सल्ला घेतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राष्ट्रपती शपथ देतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पात्रता. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पात्रतेसाठी खालील बाबींची पूर्तता करावी लागते. भारतीय नागरिकत्व. कमीत कमी 5 वर्ष देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे. कमीत कमी 10 वर्ष देशातील 1 किंवा अधिक उच्च न्यायालयांमध्ये वकिली केलेली असावी. राष्ट्रपतींच्या मते तो निष्णांत कायदेपंडित असावा. कलम 124(3). प्रत्येक न्यायाधीशास राष्ट्रपती त्यांच्या पद व गोपनीयतेची शपथ देतात. वयोमर्यादा 65 वर्षे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. त्यापूर्वी राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो राष्ट्रपतींना सादर करावा लागतो. वेतन व भत्ते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रुपये 1,00,000 दरमहा अधिक भत्ते. सर्वोच्च न्यायालयाचे सतर न्यायाधीश रुपये 90,000 दरमहा अधिक भत्ते. पदच्युती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना खालील प्रकारे पदच्युत केले जाते. संसदेच्या दोन्ही सभागृहात 2/3 बहुमताने ठराव संमत करून त्यास राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यावर न्यायाधीशांना पदच्युत केले जाऊ शकते. सरन्यायाधीशांना महाभियोगाद्वारे पदच्युत केले जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशास सेवानिवृत्तीनंतर भारतातील कोणत्याही न्यायालयात वकिली करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. पुढील 3 प्रकारात सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र विभागण्यात आले आहे. प्रारंभिक अधिकार क्षेत्र, पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र, परामर्शदायी अधिकार क्षेत्र. प्रारंभिक अधिकार क्षेत्र. जे खटले भारतातील इतर कोणत्याही न्यायालयात दाखल न करता सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयात दाखल केले जातात त्यांचा समावेश प्रारंभिक अधिकार क्षेत्रात होतो. असे खटले पुढील प्रमाणे. भारत सरकार विरुद्ध 1 किंवा अधिक घटक राज्ये यांच्यातील वाद. भारत सरकार आणि 1 किंवा जास्त घटक राज्ये विरुद्ध 1 किंवा अनेक घटक राज्ये यांच्यातील वाद. 2 किंवा अधिक घटक राज्यांमधील वाद. कोणत्याही केंद्रीय कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयास आहे. कलम 32 नुसार घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. सर्वोच्च न्यायालय हेच मूलभूत हक्कांचे संरक्षक आहे. पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र. यामध्ये पुढील खटल्यांचा समावेश होतो. कलम 132 नुसार घटनेचा अर्थ लावण्यासंबंधीचे खटले. दिवाणी दाव्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाच्या निर्णयावरील अपिलानुसार पुनर्निर्णय देता येणारे खटले. फौजदारी खटले प्रमाणपत्रासह व प्रमाणपत्राशिवाय. क. सल्लादायी अधिकार क्षेत्र. कलम 143 नुसार सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात. मात्र हा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकन. राज्यघटनेने न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास दिलेला आहे.
अर्थ कायदे मंडळाने केलेला कायदा किंवा कार्यकारी मंडळाचा आदेश घटनात्मक तरतुदींशी सुसंगत आहे किंवा नाही हे तपासण्याचा सर्वोच्च न्यायालयास मिळालेला अधिकार म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन। यानुसार सर्वोच्च न्यायालय अशा कायद्यांची केवळ घटनात्मक वैधता तपासते, त्याशिवाय निर्णय देण्याचा अधिकार त्यास नाही। अभिलेख न्यायालय कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखाचे न्यायालय आहे। अर्थ सर्वोच्च न्यायालयाचे अभिलेख भारतातील सर्व न्यायालयात साक्षीच्या रूपाने स्वीकारले जातील आणि त्या अभिलेखांच्या प्रामाणिकतेविषयी कोठेही कोणतीही शंका उपस्थित केली जाणार नाही। सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्व, सर्वोच्च न्यायालयाचे श्रेष्ठत्व खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होते। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपतींकडून होतात। त्यांचे वेतन व भत्ते कमी करता येत नाहीत व ते भारताच्या एकत्रित व संचित निधीतून दिले जातात। त्यांना पदावरून सहजासहजी पदच्युत करता येत नाही। 2/3 बहुमत आवश्यक। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशास निवृत्ती व राजीनाम्यानंतर भारतातील कोणत्याही न्यायालयात वकिली करण्यास